तर कालच्या लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी पार्ट जो पाहिला होता तो होता कुठला, डॉपलर इफेक्ट एक पाहिला, ॲज वेल ॲज पोलरायझेशनचा पूर्ण पार्ट पाहिला. लास्ट पार्ट या ठिकाणी जो आहे इट इज अ रिलेटेड विथ डिफ्रॅक्शन. थोडं बहुत अवघड वाटतं काही जणांना डिफ्रॅक्शनचं, किंवा समजलेलं नाही असं वाटतं. काही नाही, शांत चित्ताने एक लेक्चर बिलकुल कॉन्सन्ट्रेट करून ऐका, काहीही अडचण येणार नाही. आता डिफ्रॅक्शन म्हणजे काय एक्झॅक्टली, डिफ्रॅक्शन म्हणायचं तरी कुणाला म्हणायचं. फॉर एन एक्झाम्पल, विहिरीमध्ये पाणी आहे आणि त्या पाण्यामधून एखादा दगड वगैरे काहीतरी वर आलेला आहे आणि त्या दगडाच्या दूर आपण एक काम केलंय, एक दुसरा दगड आपण ड्रॉप केला तिथं, काय होईल, तरंग तयार होतील आणि तरंग असे मूव्ह करत 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 जातील, त्या दगडापर्यंत जातील आणि त्या दगडाला परत वळसा घालायला चालू करतात, किंवा दगडाला त्या ठिकाणी हे तरंग बेंड होतात आणि परत मिक्स होतात आणि तो तरंग अजून पुढे निघून जातो. हा दगड म्हणजे कोण, एक ऑब्स्टॅकल आहे आणि तरंग म्हणजे काय, एक वेव्ह आहे. म्हणजे वेव्ह नेचर काय इंडिकेट करतं ते लक्षात घ्या. या ठिकाणी एखादी ऑब्स्टॅकल जर त्या ठिकाणी तुम्हाला आडवं जर येत असेल, किंवा एखादं ऑब्स्टॅकल ज्या ठिकाणी येतं, समजा आता फॉर एन एक्झाम्पल आपण असं विचार करू की या रूममध्ये फक्त लाईटी लावल्या, सगळ्या खिडक्या वगैरे बंद करून टाकल्या, बाहेर सगळा अंधार करून टाकला. नियमानुसार काय घडायला पाहिजे, लाईट अशी सरळ बाहेर गेली पाहिजे दरवाजातून. परंतु दरवाजाच्या बाहेर जर तुम्ही लाईट पाहिलात तर क्रॉसमध्ये देखील लाईट जाते. म्हणजे याचा अर्थ जिथं ऍक्च्युली शॅडो असायला पाहिजे त्याच्यामध्येही लाईट तिथं एन्क्रोचमेंट करायला चालू करते. अशी जी बेंड होण्याची टेंडन्सी आहे वेव्हची, जिथं जिथं ऑब्स्टेकल येतात त्या ऑब्स्टेकलला बेंड होण्याची टेंडन्सी आहे. या बेंड होण्याच्या टेंडन्सीलाच डिफ्रॅक्शन असं म्हणतात. बेंडिंग अराउंड द कॉर्नर्स किंवा बेंडिंग ॲट दी ऑब्स्टॅकल्स ऑफ द वेव्स इज नोन ॲज डिफ्रॅक्शन. आता हे जे डिफ्रॅक्शन आहे हे आपल्याला साध्या नजरेनं देखील पाहता येतं. फॉर एन एक्झाम्पल, पाण्यावर तयार झालेले वेव्स जे काही तरंग आहेत ते डिफ्रॅक्शन दिसतं आपल्याला. पण काही डिफ्रॅक्शन तसे नसतात. आता एक काय, जर समजा वेव्हलेंथ जर जास्त असेल, वेव्हलेंथ जर समजा जास्त असेल आणि फ्रिक्वेन्सी कमी असेल तर डिफ्रॅक्शन इज व्हेरी प्रॉमिनंट, सहज तुम्हाला दिसतं. फॉर एन एक्झाम्पल, मी जर असा बोलत असेल ना, आवाज असा सरळच जायला पाहिजे, जातो का तसा? कोणी भिंतीच्या पलीकडून उभारले तिकडूनही आवाज जातो त्याला बेंड होऊन. म्हणजे याचा अर्थ काय, बेंड होण्याची टेंडन्सी आहे वेव्हची. ज्या ज्या वेळेस वेव्हलेंथ जास्त असेल किंवा फ्रिक्वेन्सी कमी असेल तर डिफ्रॅक्शनची प्रोसेस ही प्रॉमिनंट असते आणि सहजासहजी तुम्हाला दिसत असते. परंतु जसजसं वेव्हलेंथ त्या ठिकाणी कमी व्हायला चालू होते आणि फ्रिक्वेन्सी वाढायला चालू होते तसं तसं त्या ठिकाणी डिफ्रॅक्शन तेवढं प्रॉमिनंटली दिसत नाही. मग ते बघण्यासाठी तुम्हाला काही ना काहीतरी करावं लागेल. इन केस ऑफ लाईट वेव्स, आता लाईट वेव्स पाण्यावर तयार होणाऱ्या वेव्हची वेव्हलेंथ ही सेंटीमीटर वगैरे मध्ये असते. लाईटची वेव्हलेंथ म्हणल्यानंतर ती अँगस्ट्रॉम युनिट मध्ये असते, 10⁻⁻10. समजा रेड कलरची लाईट जर तुम्ही घेत असाल तर त्याची वेव्हलेंथ जवळपास 6000 अँगस्ट्रॉम युनिटच्या आसपास आहे. म्हणजे याचा अर्थ 6 × 10⁻⁷ मीटर, किंवा त्यालाच तुम्ही म्हणू शकता की 0.6 मायक्रॉन पर्यंतची व्हॅल्यू आहे त्याची. म्हणजे याचा अर्थ ही वेव्हलेंथ कशी आहे, खूप लहान आहे. त्याच्यामुळं लाईटचं जे डिफ्रॅक्शन आहे हे डिफ्रॅक्शन सहजासहजी नॉर्मल डोळ्यांनी दिसण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा ज्या सायंटिस्टनं सुरुवात केली इट वॉज गिरमाल्डी. गिरमाल्डी या सायंटिस्टनी सगळ्यात पहिल्यांदा डिफ्रॅक्शन ऑब्झर्व केलं, कुठलं, लाईटमध्ये. आणि त्याच्यानंतर 2 सायंटिस्टने हे डिफ्रॅक्शन दाखवलं, डेमॉन्स्ट्रेट करून दाखवलं. वन वॉज फ्रेस्नेल
ज्याचा स्वतःचा बायप्रिझमचा एक्सपेरिमेंट आहे फ्रेस्नेलचा. तर फ्रेस्नेलनेच त्या ठिकाणी डिफ्रॅक्शन देखील डेमॉन्स्ट्रेट करण्याची प्रोसेस देखील. मात्र फ्रेस्नेल त्या ठिकाणी जे डिफ्रॅक्शन दाखवतो त्या ठिकाणी तो वापरतो स्फेरिकल वेव्हफ्रंट किंवा सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट त्यांनी वापरले. आणि दुसरा जो सायंटिस्ट त्या ठिकाणी होता ज्याचं नाव फ्राउनहॉफर असं आहे, तो त्या ठिकाणी डिफ्रॅक्शन डेमॉन्स्ट्रेट करतो बाय मेकिंग यूज ऑफ प्लेन वेव्हफ्रंट. वेव्हफ्रंट आपण शिकलेले आहेत. वेव्हफ्रंट किती प्रकारचे शिकलेत आपण? 3. कुठला? स्फेरिकल, प्लेन आणि सिलेंड्रिकल. स्फेरिकल वेव्हफ्रंट हा पॉइंट सोर्स मुळे असेल, प्लेन वेव्हफ्रंट हा डिस्टंट सोर्स मुळे असेल. मग आता जर आपण या ठिकाणी जर विचार केला की आपल्याला हा डिफ्रॅक्शन पॅटर्न स्टडी करायचा आहे किंवा डिफ्रॅक्शन असतं काय, एक्झॅक्टली काय आहे, डिफ्रॅक्शन मध्ये काय तयार होतं, हा पार्ट आपल्याला बेसिकली या ठिकाणी काय करायचा आहे? स्टडी करायचा. डिफ्रॅक्शन युजिंग अ सिंगल स्लिट. समजा आता ट्यूबलाईट लावलेली आहे, 2 ब्लेड जर तुम्ही घेतल्या आणि एकदम एकमेकाच्या जवळ जर पकडल्या, त्या 2 ब्लेड मधलं अंतर, त्याची विड्थ जर कम्पॅरेबल टू द वेव्हलेंथ ऑफ लाईट जर त्या ठिकाणी तुम्ही करू शकलात तर त्या ठिकाणी तुम्हाला तो डिफ्रॅक्शन पॅटर्न दिसायला चालू होतो. डिफ्रॅक्शन पॅटर्न दिसतो म्हणजे काय? जसा इंटरफिअरन्स पॅटर्न आहे. इंटरफिअरन्स पॅटर्न मध्ये काय आहे? सेंट्रल ब्राईट बँड आहे आणि त्याच्यानंतर अल्टरनेट ब्राईट आणि डार्क बँड्स आहेत. तसंच डिफ्रॅक्शन पॅटर्न तुम्हाला दिसतो. इथं देखील सेंट्रल किंवा सेंट्रल मॅक्सिमा आहे किंवा सेंट्रल एकदम ब्राईट आहे, त्याला प्रिन्सिपल मॅक्सिमा असं देखील म्हणतात. आणि इट इज बिंग सराउंडेड बाय सेकंडरी मिनिमा अँड सेकंडरी मॅक्सिमा. म्हणजे काय, कशामुळे होत असावं, काबर होत असावं, याच्याकडे आपण थोडंसं आता पुढं जाऊ. सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन आपल्याला त्या ठिकाणी स्टडी करायचं आहे, जे फ्राउनहॉफरनं दाखवलं होतं बाय मेकिंग यूज ऑफ प्लेन वेव्हफ्रंट. समजा माझ्याकडे एक प्लेन वेव्हफ्रंट आहे आणि ती प्लेन वेव्हफ्रंट समजा मी या ठिकाणी म्हणतो WW' आहे आणि ही प्लेन वेव्हफ्रंट येऊ लागलेली आहे. आणि ही प्लेन वेव्हफ्रंट येत असताना त्याच्या समोर एक स्लिट आहे, एवढं ओपनिंग आहे, ही AB स्लिट आहे. आणि डिफ्रॅक्शन पॅटर्न दिसावा म्हणून ह्या स्लिटच्या समोर आपण त्या ठिकाणी एक कॉन्व्हेक्स लेन्स वापरतोय. आणि या कॉन्व्हेक्स लेन्सची जी काही फोकल लेंथ आहे त्या पोझिशनला तुम्ही काय करताय तर इथं स्क्रीन ठेवताय. आता ही WW' जी वेव्हफ्रंट आहे ती अशी इथपर्यंत येईल. इथपर्यंत आल्यानंतर हा वरचा पार्ट कट होईल, खालचा फक्त मधला पार्ट पुढे सरकेल आणि तो स्क्रीनवर जाईल. ह्या स्लिटचा जर परपेंडिक्युलर बायसेक्टर जर मी घेतला सेंटर मधून जाणारा तर हा पॉइंट C घेतो. म्हणजे अंतर AC आणि BC अंतर कसं असेल? सेम असेल. आता लक्षात घ्या, इथूनही लाईट वेव्ह या ठिकाणी अशा येत असतील, इथूनही लाईट वेव्ह त्या ठिकाणी अशा येत असतील रे. आणि त्याच्यानंतर या रेज या ठिकाणी परत कॉन्सन्ट्रेट होत असतील. कुठं? तर या O पॉइंटला कॉन्सन्ट्रेट होत असतील. आता आपण सहज जर विचार केला A पासून O पर्यंत जाण्यासाठी लागणारं अंतर आणि B पासून O पर्यंत जाण्यासाठी लागणारं अंतर कसं असेल? सेम असेल. हायजनचं प्रिन्सिपल, हायजनचं कन्स्ट्रक्शन आपण वापरतो.
हायजेनचं कन्स्ट्रक्शन किंवा हायजेनचं प्रिन्सिपल काय सांगतं तुम्हाला? Every point on the wave front start acting as secondary source of light, sending out secondary waves. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणाहून निघणाऱ्या ज्या काही सेकंडरी वेव्स आहेत या पॉइंटला ज्या पोहोचतील, ह्या पोहोचत असताना त्यांना सारखंच अंतर ट्रॅव्हल करावं लागेल. सारखं अंतर ज्यावेळेस ट्रॅव्हल करतो त्यावेळेस त्या ठिकाणी मग पाथ डिफरन्स हा शब्द मी इथं वापरतो. तर पाथ डिफरन्स किती असेल बाळांनो तिथं पोहोचण्याचा? तर पाथ डिफरन्स या ठिकाणी असेल कंपल्सरी 0. कारण ही पाथ लेंथ आणि ही पाथ लेंथ सेम आहे म्हणून पाथ डिफरन्स किती आहे? 0 आहे. आता पाथ डिफरन्स तुमचा 0 असल्यामुळं, हा 0 असल्यामुळं या ठिकाणाहून किंवा इकडच्या बाजून आणि इकडच्या बाजूने येणाऱ्या सगळ्याच वेव्ह इथं कशा येतील? सेम फेज मध्ये येतील. आणि सेम फेज मध्ये मिक्स झाल्यामुळं या ठिकाणी कंपल्सरी काय तयार होत असेल? ब्राईट बँड तयार होतो. यालाच प्रिन्सिपल मॅक्सिमा असं म्हणतात किंवा सेंट्रल मॅक्सिमा असं देखील म्हणतात. तो तिथं तयार होईल. आता मी जर म्हणलं तुम्हाला की एखादा पॉइंट जर मी पी घेत असेल विच इज ॲट अ डिस्टन्स x अंतरावर आहे. आता ह्या पी पॉइंटची अवस्था काय असेल, पाथ डिफरन्स किती असेल हा पार्ट आपल्याला बघणं गरजेचं आहे. मग काय काय व्हायला चालू होईल त्या ठिकाणी? ह्या सी पासून या पी पॉइंटला जर मी जोडलं तर हा अँगल त्या ठिकाणी येतो किती? थीटा. म्हणजे याचा अर्थ पी पॉइंट इज प्रेझेंट हॅव्हिंग अँग्युलर सेपरेशन, म्हणजे अँगलचं सेपरेशन ओ बरोबर किती नाही? थीटा नाही. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी इथून ही वेव अशी येईल आणि इथून ही वेव त्या ठिकाणी अशी येईल. हे अशा येतील तिथं. आता जर मी तुम्हाला म्हणलं ए पासून पी ला जाणारी वेव्हची लांबी किंवा अंतर आणि बी पासून पी ला जाणारं अंतर हे सारखं आहे का वेगळं आहे? वेगळं आहे. आपलं लॉजिक काय सांगतं तुम्हाला सांगा बरं. याच्यामधलं ए पासून पी ला जाणारं अंतर आणि बी पासून पी ला जाणारं अंतर याच्यामधलं लहान कोण आहे आणि मोठं कोण आहे? एपी कंपल्सरी लहान असेल आणि बीपी कंपल्सरी मोठा असेल. यस ऑर नो? जर समजा या ए पासून जर मी त्या ठिकाणी परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला किंवा परपेंडिक्युलर जर काढला कुठं? तर या बी पासून पी पर्यंत जाणाऱ्या याच्यावर, आणि याला मी म्हणलं एन, तर तो कुठे मिळाला? एन पॉइंटला. आता पुढचा प्रश्न माझा लक्षात घ्या. ए पासून पी पर्यंतचं अंतर आणि आता बी नाही, एन पासून पी पर्यंतचं अंतर हे कसं आहे? सेम. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ मला एक लॉजिक कळालं. ए पासून पी पर्यंतचं अंतर आणि बी पासून पी पर्यंतचं अंतर वेगवेगळं होतं. बी पासून पी पर्यंतचं अंतर जास्त होतं. अंतर किती न जास्त होतं? तर ते बीएन न जास्त होतं. म्हणजे याचा अर्थ मी जर तुम्हाला या ठिकाणी जर विचारलं की पाथ डिफरन्स जर हा शब्द पी पॉइंट साठी जर मला घ्यायचा असेल तर पाथ डिफरन्स बाळांनो किती असेल? द पाथ डिफरन्स इज नथिंग बट कोण असेल? बीएन असेल. पी पॉइंटला जात असताना ए पासून पी पर्यंतचं अंतर आणि बी पासून पी पर्यंतचं अंतर सारखं नाही. बी पासून पी पर्यंतचं अंतर जास्त आहे किंवा या पाथ मध्ये डिफरन्स आहे आणि तो डिफरन्स कितीचा आहे? तर बीएनचा आहे. आता आलं लॉजिक लक्षात. हा अँगल जर थीटा असेल तर हा अँगल थीटा असेल का? बघा, या रेषेला ही परपेंडिक्युलर आहे,
या रेषेला ही परपेंडिक्युलर गेली, या दोन्ही मधला अँगल थीटा आहे, तर या दोन्ही परपेंडिक्युलर मधला देखील अँगल काय असला पाहिजे, थीटा. जर मी इथं म्हणलं ही जी काही स्लिट आहे या स्लिटची विड्थ ए इतकी आहे, तर हा छोटासा ट्रायंगल घ्या बर, ABN. या ABN ट्रायंगल मध्ये मी साइन थीटा घेतो. हा घ्या बर, साइन थीटा काय येईल, हा साइन थीटा इज इक्वल टू हा अपोजिट साइड PN डिवाइडेड बाय AB इतकं येईल. यस और नो. आता AB अंतर किती आहे, स्मॉल आहे, म्हणजे याचा अर्थ BN इज इक्वल टू काय येईल, A साइन थीटा. BN इज इक्वल टू काय येईल, A थीटा. बट व्हॉट इज अ BN, BN कोण आहे, पाथ डिफरन्स. म्हणून P पॉइंटचा पाथ डिफरन्स किती असेल, A साइन थीटा इतका असेल. सगळ्यात इम्पॉर्टंट इथून कन्सेप्ट चालू होतात. तुमच्या इथं सेंटरला तर कंपल्सरी कोण आला, ब्राईट बँड, ज्याचं नाव काय ठेवलं तुम्ही, सेंट्रल मॅक्सिमा किंवा प्रिन्सिपल मॅक्सिमा. या सेंट्रल मॅक्सिमा किंवा प्रिन्सिपल मॅक्सिमाच्या भोवती कोण आहेत, तर सेकंडरी मिनिमा अँड सेकंडरी मॅक्सिमा. आता सेकंडरी मिनिमा म्हणजे कोण, डार्क बँड. म्हणजे याचा अर्थ या P पॉइंटला डार्क बँड असू शकतो, पण केव्हा असेल ते आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. तर डार्क बँड इथं कसा तयार होईल हे जर तुम्हाला इमॅजिन जर करायचं असेल तर हे करत असताना आता पुढचे 15 मिनिट काळजीपूर्वक 100% लक्ष ठेवा, व्हॉट एव्हर आय एम सेइंग. मला डार्क बँड इथं कसं केव्हा तयार होईल हे जर मला पाहायचं असेल तर मी सगळ्यात पहिल्यांदा एक काम करेन, ही जी काही तुमची स्लिट आहे ह्या स्लिटला इव्हन नंबर मध्ये तोडेन. कशामध्ये, इव्हन नंबर म्हणजे काय काय करावं लागेल मला, 2, 4, 6, 8 अशा पद्धतीनं तोडावं लागेल. समजा मी 2 मध्ये तोडलं म्हणजे पहिला पार्ट AC, दुसरा पार्ट CB, पहिला पार्ट AC आणि दुसरा पार्ट CB. आता पुढचं वाक्य, A पॉइंट पासून निघणारी सेकंडरी वेव्ह इथं पोहोचते, C पॉइंट पासून निघणारी सेकंडरी वेव्ह इथं पोहोचते. या दोघांमध्ये जर त्या ठिकाणी फेज डिफरन्स किंवा पाथ डिफरन्स जर λ/2 असेल तर, नीट लक्षात घ्या, इथून वेव्ह निघाली, तिथं जाऊन पोचली, C पॉइंट पासून वेव्ह निघाली, इथं जाऊन पोचली, मात्र दोघांमधला डिफरन्स कितीचा आहे, λ/2चा आहे. λ/2चा आहे याचा अर्थ काय, याची जर क्रेस्ट पोचत असेल तर याची त्या ठिकाणी काय पोचेल, ट्रफ, λ/2चा अर्थ. आता पुढचं लॉजिक, ह्या A च्या खालचा पॉइंट आणि C च्या खालचा पॉइंट याच्यामध्ये ही फेज डिफरन्स जर λ/2चा असेल तर इथून निघणारे आणि इथं पोहोचणारी वेव्ह, इथून निघणारे आणि इथं पोहोचणारी वेव्ह परत काय करतील, कॅन्सल. म्हणजे वरच्या पोर्शन मधून जेवढ्या सेकंडरी वेव्हज बाहेर पडतील त्यांना एक्झॅक्टली खालच्या पोर्शन मधून बाहेर पडणाऱ्या सेकंडरी वेव्ह कशा जातील, अपोजिट जातील. कशा जातील, अपोजिट जातील. मग जर ते अपोजिट जात असतील तर ह्या P पॉइंटला काय तयार करतील, डार्क बँड किंवा डार्कनेस तयार करतील. मग आता मी या ठिकाणी म्हणतो इथून इथपर्यंतचा पाथ डिफरन्स जर λ/2 असेल तर ACचा, तर इथून इथपर्यंत λ/2, तर इथून इथपर्यंत खाली किती असेल, λ/2. मग A पासून B पर्यंत किती असेल, λ.
म्हणजे याचा अर्थ पाथ डिफरन्स लॅम्बडा किंवा 2 पार्ट मध्ये तोडलं तर, आता 4 पार्ट मध्ये मी तोडतो याला. याच्यात लॅम्बडा बाय 2, याच्यात लॅम्बडा बाय 2, याच्यात लॅम्बडा बाय 2, याच्यात लॅम्बडा बाय 2, मग टोटल ह्याच्यात किती? 2 लॅम्बडा. म्हणजे याचा लॅम्बडा, 2 लॅम्बडा, 3 लॅम्बडा अँड सो ऑन. जेव्हा जेव्हा पाथ डिफरन्स असेल तेव्हा 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 त्या ठिकाणी डार्क बँड तयार होईल किंवा त्या ठिकाणी सेकंडरी मिनिमा तयार होईल. आता लॅम्बडा, 2 लॅम्बडा, 3 लॅम्बडा डॉट 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 यालाच मला काय म्हणता येईल? एन लॅम्बडा, वेअर एन इज इक्वल 1, 2, 3, 4 अँड सो ऑन. म्हणजे ज्या ज्या वेळेस एन ची किंमत 1, 2, 3, 4 असेल तर या ठिकाणी एन लॅम्बडा इज इक्वल टू एन लॅम्बडा इज इक्वल टू ए साइन थीटा. ही कंडिशन कुणाची झाली? डार्क बँडची झाली किंवा त्यालाच सेकंडरी मिनिमाची झाली म्हणतो. या ठिकाणी एन ची किंमत 1 असेल तर फर्स्ट सेकंडरी मिनिमा, एन ची किंमत 2 असेल तर सेकंडरी मिनिमा, एन ची किंमत 3 झाली तर थर्ड सेकंडरी मिनिमा. आता लॉजिक लक्षात आलं? एन ची किंमत 1, 2, 3, 4 जसं बदलत जाईल तसं कुठला सेकंडरी मिनिमा आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला सांगता येतो. सेंट्रलला कोण आहे? ब्राइट बँड, प्रिन्सिपल मॅक्सिमा. कोण येणार आहे? सेकंडरी मिनिमा. सेकंडरी मिनिमा केव्हा येणार आहे? ज्या ज्या वेळेस तुमचा पाथ डिफरन्स एन लॅम्बडा असेल तेव्हा तेव्हा. सेकंडरी मिनिमा समजण्यासाठी आपण त्या ठिकाणी ह्या स्लिटला डिव्हाइड करतो. कसं करतो? इव्हन नंबर मध्ये करतो. कधी 2, कधी 4, कधी 6, कधी 8 अशा पद्धतीनं करतो. 2 पार्ट मध्ये केल्यानंतर आपण काय म्हणतो? या पॉइंट आणि या पॉइंट मध्ये लॅम्बडा बाय 2 चा फरक असेल तर हे दोन्ही एकमेकाला, त्याच्या खालचे एकमेकाला कॅन्सल करणार, त्याच्या खालचे एकमेकाला कॅन्सल करणार. म्हणजे याचा अर्थ इथून इथपर्यंतचं अंतर जर लॅम्बडा असेल तर ऑटोमॅटिकली या ठिकाणी काय तयार? डार्क बँड तयार होईल. 4 जर पार्ट केले इथून इथपर्यंतचं अंतर 2 लॅम्बडा इतका असेल तर परत काय तयार होईल? डार्क. 3 लॅम्बडा, 4 लॅम्बडा अँड सो ऑन. म्हणजे ज्या वेळेस पाथ डिफरन्स, ज्या वेळेस तुमचा पाथ डिफरन्स लॅम्बडा इतका असतो त्या वेळेस त्या ठिकाणी स्क्रीनवर कंपल्सरी काय येतो? सेकंडरी मिनिमा येतो किंवा डार्क बँड तिथं येतो. इंटरफेरन्स आणि ह्याच्यामध्ये एक्झॅक्ट उलट चाललोय बरं का आपण. तिथं पाथ डिफरन्स एन लॅम्बडा म्हणले की तिथं काय येत होता? ब्राईट बँड येत होता. इथं पाथ डिफरन्स एन लॅम्बडा म्हणल्याबरोबर कोण येऊ लागलाय? डार्क बँड येऊ लागलाय. आता लॉजिकल लक्षामध्ये. आता सेकंडरी मॅक्सिमा तर ते कसे होतील विचार करू. आता सेकंडरी मॅक्सिमाची मला जर स्टडी करायची असेल, मिनिमाची स्टडी असताना मी स्लिटला डिव्हाइड केलं. कशामध्ये केलं? इव्हन नंबर मध्ये केलं. आता सेकंडरी मॅक्सिमाची मला स्टडी करायची आहे, सेकंडरी मॅक्सिमाची मला स्टडी करायची आहे आणि त्याच्यासाठी मला या स्लिटला तोडावं लागेल. कशामध्ये? ऑड नंबर मध्ये. एक तर ऑलरेडी आहे त्याच्यामुळे त्याचा संबंधच नाही. मग आता कोण येईल? म्हणजे हा एक पार्ट, हा 2 पार्ट आणि 3 पार्ट. आता लॉजिक लक्षात घ्या. याच्या आणि याच्यामध्ये जर पार्ट डिफरन्स लॅम्बडा बाय 2 असेल तर काय होईल? हा याला कॅन्सल करेल. हा पोर्शन या पोर्शनला कॅन्सल करेल. मात्र याला कॅन्सल करायला कोणीच नाही ना. म्हणजे हा पोर्शन पोचेल तिथं. जर पोर्शन जर तिथं पोचत असेल तर लाईट तर आहे. कशी आहे? लाईट तर आहे. मात्र अख्खी लाईट आहे का? नाही. लाईटला किती पार्ट मध्ये तोडले तुम्ही? 1, 2, 3.
ह्या 3 पार्ट पैकी 2 पार्ट काय होऊन गेले, एकमेकाला गायब करून टाकले. राहिला किती पार्ट, एकच पार्ट. म्हणजे या ठिकाणी प्रकाश आहे, ब्राईटनेस आहे, मात्र नॉर्मल पेक्षा तो किती आहे, इट इज ओनली 1/3. कारण किती पार्ट मध्ये तोडले तुम्ही, 3 पार्ट पैकी 2 पार्टनी एकमेकाला कॅन्सल करून टाकलं, तिसऱ्याला कॅन्सल करायला कोणीच नाहीये. म्हणून तिसरा पार्ट या ठिकाणी पोहोचू शकतो, म्हणून त्या ठिकाणी 1/3 इंटेन्सिटी मिळेल. आता याच्यामधला जर पार्ट डिफरन्स λ/2, हा λ/2 आणि हा λ/2 असेल तर टोटल किती असेल, 3 λ/2 असेल. समजा जर मी असं केलं, याला 3च्या ऐवजी जर मी 1, 2, 3, 4 आणि 5 पार्ट मध्ये तोडलं. हा, आता काय नियम, याला हा कॅन्सल करतोय, याला हा कॅन्सल करतोय, याला कोणीच कॅन्सल करत नाही. म्हणजे एवढीच लाईट तुम्हाला इथं मिळायला चालू झाली. किती पार्टची लाईट आहे ही, 5 पैकी फक्त एका पार्टची लाईट चालली आहे. म्हणजे इंटेन्सिटी किती असेल, 1/5. 1/5 इंटेन्सिटी असताना λ/2 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 किती, 5 λ/2, 7 λ/2, 9 λ/2. अशा पद्धतीनं असेल. जिथं 3 λ/2 असेल तिथं इंटेन्सिटी 1/3 असेल, जिथं 5 λ/2 असेल तिथं 1/5. 7 λ/2 असताना इंटेन्सिटी 1/7. आणि आता आलं लक्षात, म्हणजे याचा अर्थ सेंट्रलला ब्राईट, लॉजिक, सेंट्रलला ब्राईट, त्याच्या बाजूला डार्क, त्याच्या बाजूला परत ब्राईट, मात्र पूर्वीच्या इतका ब्राईट का नाही, 1/3 ब्राईट, परत डार्क, त्याच्या पलीकडे परत ब्राईट, मात्र तो किती, 1/5 इंटेन्सिटीचा ब्राईट, त्याच्या पलीकडे परत डार्क, त्याच्या पलीकडे परत ब्राईट, त्याची इंटेन्सिटी, आता आलं लॉजिक लक्षात, त्याच्या नंतर किती झाली इंटेन्सिटी, 1/7 झाली. म्हणजे याचा अर्थ तुमचा डिफ्रॅक्शन पॅटर्न दिसताना काय दिसेल, सेंट्रल मॅक्सिमा पूर्ण ब्राईटनेस आहे तिथं, त्याच्यानंतर त्याच्या सराउंडला डार्क, त्याच्या सराउंडला ब्राईट, मात्र कसा, 1/3 इंटेन्सिटीचा ब्राईट, त्याच्यानंतर परत डार्क, त्याच्यानंतर परत ब्राईट, मात्र कितीचा, 1/5 इंटेन्सिटीचा. अशा पद्धतीनं तो पॅटर्न डेव्हलप होतो आणि त्याला वी कॉल इट ॲज व्हॉट, डिफ्रॅक्शन पॅटर्न. आता लक्षात घ्या, आहे 3 λ/2, 5 λ/2, 7 λ/2, 9 λ/2, 3, 5, 7, 9 ऑड नंबर आहेत आणि त्यात 1 नको आहे मला, म्हणून मी काय म्हणतो त्याला 2n + 1 × λ/2. बरोबर आहे का, चूक आहे, 2n + 1 × λ/2. n ची किंमत इथं किती, 1, 2, 3 अँड सो ऑन. n ची किंमत 1 टाका, 2 आणि 1 3, 2 टाका, 2 आणि 4 आणि 1 5. आता आलं लक्षात, आपण इंटरफेरन्स मध्ये 2n - 1 घेतो, इथं आपण 2n + 1 मध्ये जातो आणि n ची किंमत इथं देखील 1, 2, 3 वापरतो. आता आलं लॉजिक लक्षात. म्हणून एक लक्ष ठेवा, ज्या वेळेस n λ = a sin थीटा असेल, त्यावेळेस त्या ठिकाणी कंपल्सरी एक्झिस्टन्स कुणाचा असेल, डार्क बँडचा असेल. ज्या वेळेस 2n + 1 × λ/2 त्याची किंमत a sin थीटा इतकी जर असेल तर सेकंडरी मॅक्सिमा असेल. नुसता मॅक्सिमा नाहीये, हा सेकंडरी मॅक्सिमा आहे. सेंट्रल मॅक्सिमा म्हणजे मॅक्सिमम इंटेन्सिटीचा, सेकंडरी मॅक्सिमा म्हणजे अजून कमी 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 होत चालले त्या ठिकाणी. म्हणजे इंटेन्सिटी कशी आहे, समजा डिफ्रॅक्शन पॅटर्न जर एखाद्या पॉइंटचा जर मी काढला इथं, कसं दिसेल आपण ते दाखवतो तुम्हाला.
सेंट्रल मॅक्सिमा, त्याच्यानंतरचा हा डार्क, त्याच्यानंतर ह्याच्यापेक्षा कमी इंटेन्सिटीवाला, त्याच्यानंतर परत डार्क, आणि त्याच्यानंतर परत त्याच्यापेक्षाही कमी इंटेन्सिटीवाला, परत त्याच्यानंतर डार्क. म्हणजे याचा एखादा पॉइंट ऑब्जेक्ट जर असेल आणि त्याचं जर डिफ्रॅक्शन झालं तर हे अशा पद्धतीनं तिथं दिसायला चालू होतं. मग जर समजा मी तुम्हाला म्हणलं की इंटेन्सिटी दाखवा, कशी दाखवणार, अशी इथं इंटेन्सिटी कशी आहे बाळांनो, मॅक्सिमम आहे. परत ब्राईट. आता आलं लक्षात. मॅक्सिमा इंटेन्सिटी इज अ मॅक्सिमम. हा फर्स्ट सेकंडरी मिनिमा, हा फर्स्ट सेकंडरी मॅक्सिमा, हा सेकंडरी मिनिमा, आणि हा सेकंडरी मॅक्सिमा. इथं मिनिमा असल्यामुळे इंटेन्सिटी बिलकुल नाही, इथं मॅक्सिमम इंटेन्सिटी आहे, इथं 1/3 इंटेन्सिटी आहे, इथं 1/5 इंटेन्सिटी आहे. तुम्ही नोट्समध्ये कुठेतरी बघितलं असेल. ते चित्र येतं कसं, हे असं येतं. मी परत उद्याच्या लेक्चरमध्ये परत एकदा हे सगळं समजावून देतो अजून एकदा, आणि मग सिनॉप्सिस लिहून देतो. दुसरा होता